सकाळ माध्यम समूह आयोजित श्री गुरु पादुका दर्शन सोहळ्याला या उत्सवाला अनेक भाविक आणि भक्तगण हजेरी लावत आहेत। अनेक जण इथे येत आहेत, अबालवृद्ध, तरुण तरुणी, अनेक वर्गातले लोक, अनेक समाजातले लोक इथे येत आहेत। आपल्याबरोबर एक काकू आहेत। काकू, तुमचं नाव सांगा, तुम्ही इथे कशासाठी आलाय? अनिता करले। ॲक्च्युली मला कालपासून माझ्या मैत्रिणीने एक मेसेज पाठवला व्हॉट्सॲपवर, तर त्यांनी सांगितलं की असं इथे पादुका सोहळा आहे। तर माझी खूप इच्छा होती इथे यायची, कारण सगळ्या पादुका एका ठिकाणी मिळणार आहेत बघायला, त्यामुळे माझी खूपच इच्छा होती। आणि मग बहिणीचा पण सकाळी फोन आला की तू येशील का म्हणून, पण माझ्या पायाला प्लास्टर असल्यामुळे आज ॲक्च्युली काढणार होते, पण डॉक्टर म्हणाले अजून एक आठवडा लागेल। पण म्हटलं हा चान्स परत मिळणार नाही, म्हणून म्हटलं बहिणीला मी फोन केला की मला जायची खूप इच्छा आहे, ते पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे मला, तर मला खूपच इच्छा आहे जायची, तर तू येशील का? तर बहीण म्हणते मला काळजी वाटते तुझी। तर म्हटलं नाही ठीक आहे, मी कसं तरी मॅनेज करते, तू माझ्याबरोबर असेल तर मला काही भीती नाही। म्हणून मग मी यायचा निर्णय घेतला इथे, आणि बहिणीच्या याच्यावर मी आले की तिचा सपोर्ट आहे म्हणून, आणि खूप छान वाटतं आहे मला इथे, एकदम प्रसन्न वाटतं आहे, आणि खूप सुंदर अरेंजमेंट केलेली आहे इथे, खूप छान वाटलं। खरं तर तुमचा पाय दुखावला गेला आहे काकू, आणि तरीसुद्धा तुम्ही इथे आलाय, पण सकाळ माध्यम समूहाने तुमच्यासारख्यांची गैरसोय होऊ नये म्हणून व्हीलचेअरपासून सगळ्याची व्यवस्था केली आहे, याबद्दल काय सांगा? ॲक्च्युली मला कल्पना नव्हती इथे व्हीलचेअरची पण अरेंजमेंट असेल, त्यामुळे मी माझं ते वॉकर घेऊन आलेले, नंतर मला बाहेर कळलं की ते व्हीलचेअरची पण अरेंजमेंट आहे, खूप सुंदर सोय केलेली आहे, त्यामुळे मला एकदम आरामात मला दर्शन घेता येईल आता पादुकांचं, आणि खूप छान अरेंजमेंट केलेली आहे इथे सकाळ समूहाने, त्यांचे खूप आभारी आहे मी। तर आपण पाहिलं, सकाळ माध्यम समूहातर्फे हा श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, आणि या सोहळ्याला प्रचंड उदंड असा प्रतिसाद पहिल्या दिवशीच इथे मिळतोय। उद्यासुद्धा हा पादुका दर्शन सोहळा असाच सुरू राहणार आहे, आणि उद्यासुद्धा भाविकांची अक्षरशः रीग इथे लागणार आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह स्नेहा ढवळे, साम टीव्ही, नवी मुंबई।